नमस्कार मैत्रिणींनो, मुक्ताच क्रिएशन चॅनलवरील हँड एम्ब्रॉयडरी क्लास 60 मध्ये पुन्हा एकदा नव्याने आपल्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आजच्या या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत फर्न स्टिच आणि या क्लासमधील हा 104 नंबरचा स्टिच आहे. हा स्टिच करण्यासाठी हे डिझाईन घेतलेला आहे आणि हे दोन थ्रेड्स घेतलेले आहेत. तर ह्या दोन थ्रेड्समध्ये आपण हे डिझाईन करणार आहोत आणि त्यासाठी घेतलेली आहे 5 नंबरची नीडल. तर पहा, या डिझाईन मधील हे दोन फुलं आहेत. तर ही फुलं करण्यासाठी मी हा थ्रेड घेतलेला आहे, पाहू शकता त्या दोन थ्रेड पैकी, आणि 5 नंबरची नीडल घेऊन दोऱ्याचे 6 पदर घेतलेले आहे. तर आता आपण इथे हे फुल लेझी डेझी स्टिचने करणार आहोत. हे फुल करण्यासाठी मी इथे सिंपल लेझी डेझी स्टिच वापरत आहे. तर लेझी डेझी स्टिचचे म्हणजे आणखी काही प्रकार आहेत. तर त्यापैकी हा सिंपल लेझी डेझी स्टिच आहे. लेझी डेझी स्टिचचे आणखी काही प्रकार आहेत, जसे की डबल लेझी डेझी स्टिच, लेझी डेझी स्टिच विथ लूप्स, लेझी डेझी स्टिच विथ शेडिंग. तर यासारखे प्रकार आपले या क्लासमध्ये शिकून झालेले आहेत. आणि क्लास 23, 24 आणि 25 यामध्ये तुम्हाला हे इतर प्रकार शिकायला मिळतील. तुमचे हे क्लास काही कारणानिमित्त मिस झालेले असेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आणि पाहिलेले नसेल, तर तुम्ही या क्लास हँड एम्ब्रॉयडरी क्लासमध्ये तुम्ही हे स्टिचेस, शिकवलेले स्टिचेस किंवा इतर क्लासेस सुद्धा पाहू शकतात. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि तसेच प्रत्येक क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक, प्लेलिस्टची लिंक दिलेली असते. तर तुम्हाला तिथे हे क्लासेस सगळे एकाखाली एक पाहायला मिळतील. जास्त इकडे तिकडे पाहायची गरज पडणार नाही. तर लेझी डेझी स्टिच हा अतिशय सुंदर दिसणारा स्टिच आहे आणि याचा उपयोग हँड एम्ब्रॉयडरीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात केला जातो, कारण दिसायला खूप नाजूक आहे तो आणि सुंदर दिसतो आणि करायलाही सोपा आहे, पटकन होतं, सुटसुटीत आहे. तर त्यामुळे ह्या स्टिचचा यूज हा एम्ब्रॉयडरीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो. तर फुले, पाने किंवा तुरे यासारखे डिझाईन्स करण्यासाठी ह्या स्टिचचा उपयोग अगदी मोठ्या प्रमाणात केला जातो. तर पहा, अशा प्रकारे आपला बोलत बोलत हा स्टिच आता इथे म्हणजे हे फ्लॉवर इथे पूर्ण होत आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि नाजूक दिसत आहे हे फ्लॉवर. तर म्हणजे खूप सुंदर असा हा स्टिच आहे. तर पहा, आपला हे फ्लॉवर पूर्ण झालेला आहे. यानंतर आपण आता ह्या डिझाईन म्हणजे आजचा स्टिच करणार आहोत, फर्न स्टिच. तर त्यासाठी पहा, तुम्ही पाहू शकता इथे हे डिझाईन घेतलेलं आहे. तर या पद्धतीने पहा, इथे हे प्रत्येक एक एक तुकडा आहे की हे सलग पूर्ण नाहीये, इथे हे मध्ये तुटलेलं आहे हे डिझाईन. तर आता आपण एक एक पीस करणार आहोत आणि त्यावर फर्न स्टिच करणार आहोत. ही मधली लाईन आणि ह्या दोन लाईन्स आहेत ज्या की व्ही शेपमध्ये दिसतात. तर हा स्टिच करण्यासाठी या पद्धतीने एक लाईन, मिडल लाईन असावी लागते आणि व्ही शेप किंवा दोन लाईन म्हणजे बाजूच्या दोन लाईन असाव्या लागतात. तर बघा, तुम्हाला इथे मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर पहा, इथे एक मध्ये लाईन घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्या दोन साईडला दोन लाईन्स. तर हा फर्न स्टिच करण्यासाठी याचा बेस लाईन अशा असावे लागतात. त्या पद्धतीने 3 लाईन्स आणि तिन्ही लाईन्सवर या पद्धतीने डॉट्स घ्यायचे असतात. याआधी सुद्धा आपण फ्लाय स्टिच केलेलं आहे, त्याचप्रमाणे इथे डॉट्स घ्यायचे असतात. बघा, हे साधारणतः अर्धा सेंटीमीटर रुंदीवर आहेत लाईन्स सुद्धा आणि डॉट्स सुद्धा. तर बघा, एक मधल्या लाईनवर एक पहिला स्टिच घेतला जातो आणि नंतर दोन साईडनी दोन स्टिचेस घेतले जातात. तर या पद्धतीने आपल्याला हे व्ही शेपमध्ये हे स्टिचेस घ्यायचे असतात. तर तुम्ही इथे पाहू शकता, हे तुम्हाला या पद्धतीने दाखवलं तर ते पटकन लक्षात येईल आणि तो स्टिच दिसायला सोपा दिसतो पण करायला पटकन आपल्याला जमत नाही. तर पहा, असं 3 लाईन्स घेऊन किंवा या पद्धतीने एक मध्ये लाईन घेऊन त्यावर अर्धा सेंटीमीटरवर तुम्ही डॉट्स घेऊ शकतात. म्हणजे ते डॉट्स अर्धा सेंटीमीटर किंवा त्याची थोडंसं किंवा थोडंसं जास्त सुद्धा चालतात. आणि त्यावर या पद्धतीने व्ही शेप घ्यायचा असतो आणि ते स्टिच करायचं असतं. तर एकतर अशा पद्धतीने किंवा ह्या पद्धतीने तुम्ही हे करू शकतात. तर आता आपण इथे मी तुम्हाला हे स्टिच करून दाखवते. तर पहा, इथे सुद्धा मी दोऱ्याचे 6 पदर घेतलेले आहे आणि सेम निडल म्हणजे 5 नंबरची निडल घेतली. तर बघा, ह्या मधल्या लाईनवर या पद्धतीने इथे आपल्याला हा एक स्टिच घ्यायचा असतो आधी आणि त्यानंतर या स्टिचच्या दोन्हीपैकी कुठल्याही एका साईडला ही निडल वर काढायची असते. तर बघा, मी एक साईडला निडल वर काढत आहे. इथे पहा, या साईडला निडल वर काढलेली आहे आणि पहिला जो स्टिच आहे त्याच्या बॉटमला पुन्हा निडल खाली टाकायची आहे आणि दुसऱ्या साईडला काढायची आहे. तर पहा, इथे या पद्धतीने दुसऱ्या साईडला निडल वर काढायची आहे. तर आपल्या इथे व्ही शेप तयार होतो स्टिचने. इथे टाकायची खाली. त्यानंतर पुन्हा ही मधली लाईन आहे त्याच्यावरच निडल वर काढायची आहे लाईनवरच, पण जो पुढचा डॉट असतो, नेक्स्ट डॉट बघा, इथं वरचा डॉट आणि पुढचा डॉट,
तर पुढच्या डॉटवर आपल्याला निडल वर काढायचे आहे. म्हणजे असे व्ही शेपमध्ये आपल्याला हे स्टिचेस मिळतात. तर बघा इथे मी निडल वर काढलेली आहे. पुन्हा त्याच लाईनवर आधीच्या जो पहिला स्टिच असतो त्याच्या बॉटमला निडल खाली टाकलेली आहे. आणि पुन्हा आता कुठल्याही एका साईडला, दोन्हीपैकी एका साईडला निडल वर काढायची आहे आणि जो मधला स्टिच आहे त्याच्या बॉटमला निडल खाली टाकून दुसऱ्या साईडला काढायची आहे. तर पहा इथे आता दुसऱ्या साईडला निडल वर काढलेली आहे आणि इथे परत मधल्या लाईनवर निडल खाली टाकली आहे. आता पुन्हा अंतर सोडून जो खालचा डॉट असतो, जे एक स्टिच येईल या पद्धतीने निडल वर काढायची आहे. मधल्या लाईनवर एक स्टिच येईल या पद्धतीने. पण इथे माझा मिस झालेला आहे, मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे हे. तर बघा इथे निडल खाली टाकली आपण आणि पुन्हा त्या साईडला निडल वर काढलेली आहे. तर जो मधला स्टिच इथे मिस झालेला आहे तो बघा इथे. तर पहा आता इथे तर या पद्धतीने सुद्धा आपण घेऊ शकतो. बघा इथे बॉटमला निडल वर काढायची आहे. आपला मिस झाला तर आपण असंही त्याला पूर्ण करू शकतो. आणि त्यानंतर पुन्हा मधल्या लाईनवर जो स्टिच आहे वरचा व्ही शेप मधला, त्याच्या बॉटमला निडल खाली टाकायची आहे. पहा या पद्धतीने निडल खाली टाकायचे. इथे मिस झाला आहे मला, ते एडिट करता करता व्हिडिओ एडिट करता करता लक्षात आलं, त्यामुळे मी तुम्हाला या पद्धतीने पुन्हा इथे दाखवत आहे. त्याबद्दल सॉरी. तर ते काय होतं, स्क्रीन समोर दाखवता राहून जातं. तर याप्रमाणे आपला हा फर्न स्टिच असतो. तर पहिले 2 स्टिचवरनं तुमच्या लक्षात आलेच असेल की हा स्टिच कसा करायचा असतो. तर पहा इथे आपला हा फर्न स्टिचचा एक पीस इथे करून झालेला आहे. त्यानंतर आपण पुढे आणखी एक शॉर्टकट पद्धतीने, जसं की आता आपण प्रत्येक वेळेस निडल खाली टाकली वर टाकली त्यामध्ये खूप जास्त वेळ लागतो. तर आता कमी वेळ कसा लागेल या पद्धतीने मी तुम्हाला आता या पुढच्या ह्याच्यात दाखवणार आहे आणि त्यानुसार आपल्याला हे सगळ्या जे पीसेस आहेत ते करायचे आहे. तर बघा इथे मी हा 2 डायरेक्शन एकाच डायरेक्शनने डिझाईन काढलेले आहे. तर तुम्ही दोन्ही डायरेक्शनने सुद्धा निडल डिझाईन काढू शकता आणि ते मध्ये असं सेंटरला आणू शकता. जसं की इथे हा काढला त्याच्या बाजूला तो काढायचा आहे, 2 नंबरचा आहे त्याच्या बाजूला तिकडून 2 नंबर. तर अशा प्रकारे सुद्धा डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता. तर पहा इथे मी निडल वर काढलेली आहे आणि मधल्याच लाईनवर पुन्हा निडल खाली टाकली, म्हणजे एक स्टिच झालेला. तर इथे पुन्हा निडल खाली ओढून न घेता डायरेक्ट मला जिथे काढायची आहे तिथून निडल वर काढलेली आहे आणि पुन्हा थ्रेड ओढून घेतलेला आहे. तर असं केल्यामुळे सुद्धा आपल्याला कमी वेळ लागतो. तर पहा इथे निडल खाली टाकली, थ्रेड पूर्ण न ओढता पुन्हा जिथे काढायची तिथून काढून घेतलेली आहे आणि पूर्ण थ्रेड ओढून घेतलेला. तर पहा पुन्हा एकदा इथे निडल खाली टाकलेली आहे. तर ते थोडं मिस झालं माझ्याकडनं. तर बघा आता इथे निडल खाली टाकली मी आणि या प्रकारे पुन्हा जिथे मला निडल वर काढायची आहे तिथेच मी डायरेक्ट निडल वर काढलेली आहे. आता पुन्हा निडल खाली टाकणार आणि पुन्हा थ्रेड ओढून न घेता निडल लगेचच दुसऱ्या पॉइंटवर वर काढणार. पहा आणि मग थ्रेड ओढणार, म्हणजे 2 वेळेस आपल्याला थ्रेड ओढायची गरज पडत नाही, एकाच वेळेस ओढावे लागते. तर पहा इथं पुन्हा दुसऱ्या पॉइंटवर निडल वर काढायची तिथे टाकून काढून घेतली आहे आणि थ्रेड ओढून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथे वेळ कमी लागतो. तर अशा प्रकारे सुद्धा आपण करू शकतो. तर पहा इथे मी इथे निडल खाली टाकली आहे. दुसरा पॉइंट जिथून मला वर काढायची आहे निडल, तिथे निडल पुन्हा वर काढली, नंतर थ्रेड ओढून घेतलेला आहे. तर या पद्धतीने पण आपण हे याला जे स्पीडने करू शकतो. तर हा स्टिच कसा असतो आणि तो स्पीडने कशा प्रकारे करायचा असतो हे तुम्हाला अगदी चांगल्याच प्रकारे समजलं असेल अशी मी आशा करते. तर पहा इथे आपला हा स्टिच करून झालेला आहे. याचप्रमाणे हे पूर्ण डिझाईन करायचे आहे. बघा इथे तयार झालेला आहे आपला हा स्टिच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि आवश्यक असल्यास शेअर करा. त्याचप्रमाणे चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेले नसेल आणि काही व्हिडिओज आणखी हँड एम्ब्रॉयडरीचे व्हिडिओज पाहिलेले नसेल तर जरूर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हँड एम्ब्रॉयडरी क्लासच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. तर तुम्हाला तिथे हे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर भेटूया पुढच्या अशाच छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.